लक्ष द्या. नेक्स्ट प्रॉब्लेम. The susceptibility of paramagnetic substance काय at 27. म्हणजे मी डेटा लिहिताना काय लिहिणार बघा, की पहिली काय 1 आहे. इट इज काय at how much temperature T1 is 27 plus 273. हे फार महत्वाचं आहे. इज इट राईट? बिकॉज हे स्टेटमेंट आहे ऍब्सोल्यूट टेम्परेचरला. मग किती आले? 300K. राईट. आता त्यांनी विचारलंय काय, ऍट व्हॉट टेम्परेचर. प्रॉब्लेम वाचायला शिकायला पाहिजे. ऍट व्हॉट टेम्परेचर इट्स ससेप्टिबिलिटी इज काय बाय 4. म्हणजे x2 काय 2 बिकम काय बाय 4. कमी झाली तर टेम्परेचर वाढायला पाहिजे. वाढलेलंच आहे सगळं. बरोबर. as it is how much. कोण सांगा डायरेक्ट. इनव्हर्स रिलेशन आहे बा. इनव्हर्स ऐका यश, असले प्रॉब्लेम एका मिनिटात आत व्हायला पाहिजे. काय बाय 4 4 टाइम्स वाढायला पाहिजे. 4 टाइम किती झालं तर 1200K. बरोबर आहे. बट -273 करायला पाहिजे इन सेल्सिअस. दॅट्स ऑप्शन इज राईट. बरोबर. हा झाला असेल तर सॉल्व फॉर 32. सो एज रिलेशन काय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम ऍब्सोल्यूट टेम्परेचर. तर काय 1 काय आपलं काय फाइंड करायचंय? टेम्परेचर. मग ते मी टेम्परेचर लिहितो बघा, T2 बाय T1. इनव्हर्स रिलेशन आहे. हा, इट इज काय 1 बाय काय 2 काय अपॉन काय बाय 4. म्हणजे आलं 4. त्यामुळे T2 आलं 4T1. हे डायरेक्ट यायला पाहिजे 4 टाइम्स T1 300. सो T2 आलं 1200 डिग्री सेल्सिअस. क्लिअर? नॉट डिग्री सेल्सिअस, इट इज केल्विन. फक्त केल्विन, नॉट सेल्सिअस. and T1 1200. T2 चा बट सेल्सियस आपला सेल्सियस में पाहिजे -273 काय पाहिजे. and that's why its answer is 927 degree Celsius. Got it? Understood? This problem कळाला सगळ्यांना?